मेलेल्या प्लॅस्टिकनी जगणं नकोसं केलंय. काही वर्षापूर्वी आपण सगळी बोलायचो, काय तो हिरवागार निसर्ग, काय तो हिरवा समुद्र. आणि आता काय का? आता नुसता समधीकडे प्लास्टिक आणि प्लास्टिकच. ही मेलीचा नेहमीच आहे. हिला सोडा आणि बघा आपण कया आलोय ते. बाई काय मस्त सजविलाय हॉल. आणि ते बघ सगळ्या गौऱ्या सजून आल्या. म्हणजे चांगला गवर केला ना. आपण काय बोलत बसले आहोत. चल घराला जाऊ. चल चल. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. फिटनेससाठी ट्रेनर बोलवला. रंजलेल्या गोष्टी घासायला सँडपेपर लागतो का नाही? हा सँडपेपर
स्वतःसाठी जगलोच नाही. कधीच कुणी म्हणत नाही थांब श्वास घे. सगळ्या गावखेड्यातल्या माहेर वस्ती नसतील, सासूर वस्ती नसतील, एकत्र येऊन खेळायच्या. पण आपला हा खेळ कालांतराने मुंबईमध्ये गेला आणि आपल्या ग्रामीण भागातले खेळ बंद झाले. पण आपण वृषाली मंचच्या माध्यमातून 3 वर्ष आम्ही ठरवलं की मुंबईच्या सारख्या मंगळावर आपण करायच्या. आणि आज या ठिकाणी पुंदेच्या महिला आहेत. आम्ही 3 वर्षापूर्वी या पुंदे गावातच सुरू केलं होतं. आणि त्या महिलांनी, काही कलाकार त्याच्यात याच्यामध्ये आहेत, काही नाहीये, पण त्यांनी हिंमत दाखवली. आम्ही 4 भिंतीत ती मंगळागौर केली आणि ती सादर केली. आणि आम्हाला कॉन्फिडन्स होता ती मंगळागौर हळूहळू चरपोलीची झाली, आडेगावच्या झाल्या आणि मग हळूहळू मंगळागौरचे 51 50 प्रयोग झाले आणि 51 पुन्हा पुंद्यामध्ये झाले. आणि बदल काय तो आज तुम्ही पाहिला की आपल्या महिला कुठे कमी नाहीत हे आपणही दाखवून दिलं आणि आज पुंद्याच्या महिलांनी दाखवून दिलं. म्हणून यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय आहे का मुंबईच्या महिला आपल्यात काही कमी पण आहे का? फक्त स्टेज उपलब्ध करून देणं महत्वाचं आहे, कॉन्फिडन्स वाढवणं महत्वाचं आहे. आज मंगळागौरचा कार्यक्रम असला का सासू सांगतो, सासरा सांगतो जा तू, म्हणजे ओटीवर निघून देत नाही, पण जा तू. किती दिवस लागले आणि याच्याविषयी काय तुम्हाला मिळालं? दुसरं काही नाही, आमच्या सासूच आहेत, त्या आमच्या सोबत आल्या, आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही थोडं पुढे जा. त्यासाठी आम्हाला त्यांचा खूप खूप आभार आहे. धन्यवाद. आणि ती मराठी अदा या ठिकाणी बघायला मिळते. इथं जोरदार टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा या महिलांसाठी होत जाऊ. शाली पाटील, त्याचबरोबर सुरेशजी पाटील फोटो काढतात आणि पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते हे मेडल्स, सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू पुणे गावातील या माता भगिनींना हे वितरित केले. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सन्मान आपल्यातील कार्यकर्तृत्वाचा, सन्मान आपल्यातील रणरागिणीचा,
सन्मान एका महिलेचा. यत्र नारेस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उठारी. स्त्रीमध्ये आई दडले, स्त्रीमध्ये माता दडली, स्त्रीमध्ये बहीण दडली, स्त्रीमध्ये पत्नी दडली. खऱ्या अर्थानं आई म्हणजे काय असते? वासराची गाय असते, लग्नाचा पाय असते, दुधावरची पाय. ज्याला स्त्री म्हणून पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शोभा झाला. असं स्त्रीचं महात्म्य ज्या सामाजिक संस्थेनं गेले अगणित वर्ष जपून आहे, वृषाली महिला सामाजिक संस्थेच्या वतीनं या माता भगिनींचा हा भव्य दिव्य सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढे गावातील महिला मंगळाबाई जू यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह, भेटवस्तू आणि मेडल देऊन वृषाली महिला सामाजिक संस्थे माझी